महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचार, गुंडांची दहशत, गंज लागत चाललेली पोलीस यंत्रणा व अनाथ झालेली कायदा सुव्यवस्था सक्षम होण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन महत्त्वाच्या पदांना न्याय देऊ शकत नाहीत। त्यामुळे महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र आणि पूर्णवेळ काम करणारे गृहमंत्री मिळावेत अशी लोकहिताची मागणी समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने करण्यात आली आहे। फलटण येथील महिला डॉक्टरला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सोमवारी समाजवादी पार्टी पुणे शहरतर्फे फर्ग्युसन रस्ता, कालाकार कट्टा, गुडलक चौकात तीव्र आक्रोश निदर्शने करत आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात समाजवादी पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत मनोहर, सरचिटणीस अनीस अहमद, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा साधनाताई शिंदे, सरचिटणीस पुणे शहर दत्ता पाकिरे, कार्यकारिणी सदस्य विनायक तांबे, कार्यकारिणी सदस्य अशोकराव गायकवाड, शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध सूर्यवंशी, सचिव पुणे शहर शहानजहान झारी, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष जावेद शेख, संघटक प्रकाश डोंबाळे, सदस्य पुणे शहर इब्राहिम यवतमाळवाले, छत्रपती शिवाजी महाराज नगर मतदारसंघाचे कार्याध्यक्ष अजिम शेख, सदस्य भारत मालुसरे, सलीम बडगेर, विष्णू गरुड, दीपक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। स्वर्गीय संपदा मुंडे हिची समाज माध्यमांच्या माध्यमातून होणारी बदनामी थांबवावी, तसेच मुख्यमंत्री गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शासनकर्त्या वर्गाला लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नेमून तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील समाजवादी पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष जांबुवंत मनोहर यांनी यावेळी केली। आणि पोलीस उपनिरीक्षक हा मोहरा आहे, पोलीस उपनिरीक्षक हा मोहरा आहे, पोलीस उपनिरीक्षक का अंबानीचा पोरगा नसतो। तर अशा शेतकऱ्याचे, कामगारांचे मुलं परीक्षा देऊन MPSCचे पोलीस उपनिरीक्षक होतात, पण जेव्हा राजकीय हस्तक्षेप आणि मदत असतं त्यांना प्राप्त होतो तेव्हा अशा पद्धतीचं कृत्य राजकीय दबावात घडत असतं आणि मग अशा आत्महत्या घडत असतात। कोणताही समाज हा सुसंस्कृत कसा आहे याचं जर ओळखायचं कोणतं पॅरामीटर असेल तर त्या समाजामध्ये महिला किती सुरक्षित आहेत याच्यावरती समाज किती सुसंस्कृत आहे याचं पॅरामीटर असतं। आज महाराष्ट्रातला जर आपण क्राईम रिपोर्ट पाहिला किंवा देशातला क्राईम रिपोर्ट पाहिला तर दर 16 मिनिटाला एक अत्याचार घडतो, दर 6 मिनिटाला एक महिलेवरती भयंकर अतिप्रसंग येतात आणि दर 20 मिनिटाला महिला आत्महत्या करतात किंवा त्यांचा खून होतोय। आणि अशा वेळी जर या महाराष्ट्र राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री असणार नाही आणि जर गृहमंत्री असतील तरी जे क्लीन चिट देण्याचं काम करत असेल म्हणजे गृहमंत्र्यांना कृष्णा तो जो संतोष देशमुखांच्या याच्यातला आरोपी आहे त्याच्याबद्दल एक चकार शब्द काढायला वेळ नाहीये, त्यांना सोमनाथ सूर्यवंशीच्या बद्दल पार्लमेंट विधिमंडळामध्ये खोटं बोलतात त्याच्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे। पण दुसऱ्या बाजूला जेव्हा त्यांचा खासदार लागतो तेव्हा त्याला क्लीन चिट देण्यासाठी देवेंद्र फडणवीस 5 मिनिटात 10 मिनिटात ट्विट करून रिकामे होतात, माध्यमांना स्टेटमेंट देतात। आमची मागणी आहे की देवेंद्रजी खरं तर तुम्ही सत्तेमध्ये बसण्याच्या लायकीचे नाही आहात। तुम्ही 1500 रुपये देऊन लाडक्या बहिणींना लाच दिली, आमच्या बहिणींनी मोठं मन दाखवून तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केलं, पण ते 1500 रुपये देऊन मराठीमध्ये एक म्हण आहे की लिंबू देऊन नारळ